नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी समाधान नवले पाटील. उद्धव ठाकरे संपत चालले आहेत. गेल्या 2 वर्षांपासून हा दावा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वारंवार केला जातोय. पक्ष फुटला, चिन्ह गेलं, अनेक आमदार गेले, सत्ता गेले, पण तरी एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. जर उद्धव ठाकरे खरंच संपले असतील तर त्यांच्या नावाची चर्चा अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी का आहे? बाळासाहेब ठाकरे यांचा संघर्ष, शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा आणि बाळासाहेबांनी जी ग्रामीण भागात स्वतःचा दबदबा बनवला, शिवसेना वाढवली, ती खरंच आता उद्धव ठाकरे टिकवू शकणार का? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आणि आता एक अशी राजकीय चाल खेळली जात असल्याची चर्चा आहे जी उद्धव ठाकरेंना एकतर पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते किंवा त्यांना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनवू शकते. ही चाल आहे शरद पवारांची. सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा अशी आहे की शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. अर्थात या चर्चेवर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही, पण जर उघडपणे असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. कारण शरद पवार हे फक्त एक नेते नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक चाणक्य म्हणून बोललं जातं आहे. कारण शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते कधी बोलून दाखवत नाही. त्यामुळे पवारांचं राजकारण महाराष्ट्राला कधी कळतच नाही. आणि उद्धव ठाकरे या ट्रॅपमध्ये आता स्वतःला अडकून घेत आहे का, हा प्रश्न सातत्यानं निर्माण होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार हे असे खेळाडू आहे ज्यांची प्रत्येक चाल अनेक पक्षांचं भविष्य बदलू शकते आणि इतिहास याचा साक्षीदार आहे. 1986 मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये परतले आणि त्यानंतर काँग्रेस विरोधी मतदारांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शिवसेना वेगाने वाढू लागली. आज पुन्हा एकदा तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होत आहे. हा प्रश्न आता अनेक राजकीय विश्लेषक विचारत आहे की शरद पवार आता वेगळ्या पद्धतीचं राजकारण करणार का? कारण जर पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये गेला तर महाराष्ट्रात भाजप विरोधी राजकारणात एक नवी जागा निर्माण होऊ शकते आणि ती जागा शिवसेना भरून काढणार आणि महाराष्ट्राला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे एकदा उद्ध्वस्त होऊ शकतात, नाहीतर स्वतःचं एक वेगळं साम्राज्य आणि शून्यातून नवीन पुन्हा एकदा विश्व निर्माण करण्याची प्रेरणा ठाकरेंना मिळू शकते. पण ही गोष्ट इतकी सोपी नाही. कारण याच काळात ठाकरे गटातील काही खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा जोरदार पद्धतीने सुरू आहे. काही नावे चर्चेत देखील आली होती, माध्यमांमध्ये बातम्या देखील झळकल्या होत्या, पण त्यातल्या काही अनेक नेत्यांनी आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहोत असं स्पष्टपणे कबूल केल्यानंतर श्वासात श्वास आला. पण खरंच उद्धव ठाकरे या नेत्यांना आता सांभाळणार का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ठाकरे गटातील नेते पक्षाची निष्ठा असल्याचा दावा आता सातत्यानं करताना दिसत आहे. मग एक प्रश्न सातत्यानं पडतो, हे खरंच सत्य आहेत का? यामागे काही हालचाली सुरू आहे का किंवा काहीतरी मोठं शिस्त आहे का? असे अनेक प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर पडत आहे की हा फक्त एक राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कारण एक गोष्ट या ठिकाणी नाकारता येत नाही, पक्ष फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवलं आणि उद्धव ठाकरे ना खाऊंगा ना खाने दूंगा ज्या पद्धतीत राजकारण करत होते, तसाच ना रुकूंगा ना रुकने दूंगा अशा पद्धतीत उद्धव ठाकरे आता स्वतःचा ट्रॅप निर्माण करत आहे. अनेक ठिकाणी अनपेक्षापेक्षा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. त्यामुळे ठाकरे नावाचा दबदबा आजही महाराष्ट्रात आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते. मित्रांनो, खरंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकलं. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचा खरा शिवसेना प्रमुख जर कोण असेल तर ते उद्धव ठाकरेच आहे अशी आता महाराष्ट्राची जनता म्हणत आहे. त्यामुळे पुढील काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण शरद पवारांची पुढची चाल काय असणार, काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे, ठाकरे गटातील अंतर्गत स्थिती नेमकी काय आहे आणि महाराष्ट्रातील बदलतं राजकारण काय असणार, या सगळ्यांमध्ये आपण आता सातत्यानं अपडेटपूर्ण माहिती तुमच्यासमोर देणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.